सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान अर्जुनाला कुरुक्षेत्रावर चालू असलेल्या युद्धामध्ये, त्या युद्धाच्या प्रसंगात अर्जुनाला करत असलेल्या उपदेशामध्ये भगवंताने अर्जुनाला स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थात अर्जुना, तू माझा अंगीकार केलास की मी तुला सर्व पापातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. हा भगवंताने दिलेलं वचन आहे, छातीवर हात ठेवून. ऐका, मग एखादा जर आम्हाला एखादं वचन देत असेल तर त्याच्या बदल्यात आम्हालाही काही द्यावं लागतं. दुकानदाराकडे आम्ही गेलो आणि काही मागितलं तर तो तसं नाही देत, त्या बदल्यात आम्हाला त्याला काहीतरी द्यावं लागतं. मग ते पैसा असेल, धन असेल. आता पूर्वीच्या काळामध्ये पगार बाबांना माहिती आहे, आमच्या बाबा पहिले व्यवहार नव्हते पैशाचे दुकानदारांमध्ये. धान्य घेऊन जायचो, कापूस घेऊन जायचो, काय जे धान्य असेल घरामध्ये व्हायचं ते मी घेऊन गेलेलो बऱ्याच वेळेस. पण असं कधी झालेलं नाही की मी दुकानदाराकडे गेलो, मागितलं, त्यांनी मला दिलं, मी त्याला काही दिलं नाही, त्यांनी मला चांगलं घरी येऊ दिलं. कधीच असं होत नाही. एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आम्हाला काहीतरी देतो त्या बदल्यात आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यावं लागतं. मग भगवंत म्हणतात अहं त्वा सर्व पापेभ्यो. मग अर्जुना, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुनाने प्रश्न केला, प्रभू तुम्ही जर मला सर्व पापातून मुक्त करत असाल तर मी काय केलं पाहिजे. अर्जुनाला सांगितलं भगवंताने, तू काय केलं पाहिजे. नारदाला चुकले नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी चुकले नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यातली घटना बघा तुम्ही. महाराजांच्या पायाला नारू झाले, नारू. जगद्गुरु तुकोबारायांच्या पायातून रक्तस्राव होऊ लागला. आषाढी वारी जवळ आली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी देहूगाव सोडलं. देह जावं आठवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ, या न्यायाने तुकोबारायांनी देहूगाव सोडलं, पंढरपूरचा रस्ता लागला. 15 किलोमीटर गेले असतील तुकोबाराय, 15-16 किलोमीटर, या पलीकडे नाही. तुकोबारायांचं शरीर धाड दिशी खाली पडलं. आजार आहे, शेवटी आजार आहे. तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले आणि तुकोबाराने भगवंताला हात जोडलेने सांगितलं, पांडुरंगा, कोणतं माझ्याकडून असं पाप घडलं की हे दुःख मला भोगावं लागलं. आणि तुकोबारांच्या मुखातले शब्द येतो, माझे नाही ते. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझं विण शीन वाटे, शीन झाली काया. आता मला तुझ्याशिवाय पर्याय नाही, तू इथं ये. भगवंत आले बर का, भगवंत आले. तुकोबारायचा थेट प्रश्न आहे पांडुरंगाला, देवा अरे कोणतं कर्म माझ्याकडून. तुकोबारायचा अधिकार माहिती का तुम्हाला. तुकोबारायांचा म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. भगवान विष्णूचा अवतार असणारे जर तुकोबाराया आणि त्यांना जर कर्म चुकत नाही, माझ्यासारख्या उंदराची काय केवाय. हात जोडून सांगतो, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये व्यत्यय नका आणू दादांनो. ऐकायचं असं तर ऐका, अगदी ऐका. नसल ऐकायचं तर उठा आणि शांत चित्ताने मंडपाच्या बाहेर जा आणि बिनधास्त गप्पा मारा, काहीच अडचण नाही. मी कोणालाच काहीच बोलणार नाही, फक्त व्यत्यय आणू नका. सर्व तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन तुमच्या चरणाला हात लावून विनंती करतो. काय विषय चालला होता आपला, काय विषय चालला होता मौलाना आपला. हो का, बर ऐका. ज्या वेळेस आम्हाला एखादा काहीतरी देतो त्यावेळेस आम्हालाही त्याला काहीतरी द्यावं लागतं. भगवंताला अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा तू जर मला या सर्व पापातून मुक्त करत असेल तर मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सांगितलेले शब्द सांगतो, सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणं व्रज. अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग कर आणि तू मला शरण ये. ऐका,
या एका गोष्टीमुळे, या एकाच तत्वामुळे आम्ही भगवंताशी एकनिष्ठ होऊन झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस आम्ही सर्व धर्माचा त्याग करून, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला धर्म कळायला पाहिजे. धर्म काय? आम्हाला धर्म कळायला पाहिजे ना. हा, आम्ही एखादं औषध घेतो, मेडिकल मधून औषधी घेतो, त्या मेडिकल वाल्याला सांगावं लागतं की दादा आम्हाला ज्वर झालेला आहे, आम्हाला ताप आलेला आहे, तापेवरचं औषधी द्या. मग तो मेडिकलवाला आम्हाला काहीतरी एखादं तापेवरचं औषधी देतो. आणि मग त्याच्यात जर एखादा सायन्स शिकणारा मुलगा, डॉक्टरकीच्या पथाला लागलेला मुलगा जर त्याच्या संग असेल तर तो ती बाटली घेतो आणि त्या बाटलीवरचे कंटेन्स वाचतो. याच्यात काय काय आहे नेमकं, काय किती टक्केवर आहे, किती प्रमाणात आहे, आणि त्याच्यावरून तो त्याचा अंदाज लावतो की ही औषधी योग्य आहे का अयोग्य आहे. मग आम्ही ज्या धर्मावर आम्हाला बोलायचं आहे, ज्या धर्माचं आम्हाला अनुकरण करायचं आहे, ज्या धर्माचा त्याग करायचा आहे, तो धर्म आम्हाला कळायला पाहिजे. ऐका, धर्म 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 म्हणजे काय? धर्म काय आहे? धर्म एखाद्या झाडाचं फळ आहे, धर्म एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, धर्म एखादं गाव आहे, धर्म एखादी वस्तू आहे ज्याचा आम्ही त्याग केला पाहिजे. ऐका, धर्मना गाव आहे, धर्मना फळ आहे, धर्मना झाड आहे, धर्मना ठिकाण आहे, धर्मना वस्तू आहे, धर्मना व्यक्ती आहे. धर्म असं काहीही नाही. धर्म हे जरी काही नसलं तरी पण एक सांगतो, धर्म आमचा श्वास आहे. आम्ही ज्या क्षणाला धर्माचा त्याग करू त्या क्षणाला आम्ही निर्जीव वस्तूंमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. धर्म नसेल तर आमच्या जगण्याला अर्थ नाही काही. आणि भगवंत म्हणतात अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य, एका धर्माचा नाही सांगितला, सर्व धर्माचा त्याग करायला सांगितला. ऐका, सर्व धर्मान परित्यज्य हा शब्द अनन्य साधारण स्वरूपाने, शब्दाकडे थोडं लक्ष द्या, अनन्य साधारण स्वरूपाने अनन्य भक्ती योगाने भगवंताशी संलग्न होण्याच्या क्रियेला सर्व धर्मान परित्यज्य म्हटलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे? एका दाम्पत्याच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला येतो. इतक्या लाडात वाढते ती मुलगी, इतक्या लाडात वाढते की वडील इतकं प्रेम करतात त्या मुलीवर. वडिलांची अतिशय लाडकी, आईची अतिशय लाडकी, भावाची अतिशय लाडकी, संपूर्ण गल्लीची अतिशय लाडकी. का? हुशार आहे, स्वभाव छान आहे, या गोष्टीने खूप लाडकी. एक दिवस आई म्हणते, बाळा कारल्याची भाजी केली, खा ना थोडीशी. ती म्हणजे, आई मला कारल्याची भाजी नको, मी कारल्याची भाजी नाही खाणार, मला आवडत नाही कारल्याची भाजी. बाळा, मी मेशोवरून पिवळ्या कलरचा तुझ्यासाठी ड्रेस बोलवलाय. काय आहे, तुला कळत नाही का मला पिवळा ड्रेस आवडत नाही, पिवळा कलर आवडत नाही म्हणून? मग काहीतरी असा मोरपंखी वगैरे बोलवायचा, ब्ल्यू बोलवायचा, व्हाईट बोलवायचा, मला पिवळा आवडत नाही. आईने एखाद्या दिवशी एखादी गोष्ट केली का मुलगी म्हणायची, मला ते आवडत नाही, हे कशाला करते, ते कशाला करते. मैत्रिणीमध्ये तिचं तेच. काय झालं, एक दिवशी तिला पाहुणे बघायला आले. खूप छान स्थळ आलं, खूप सुंदर मुलगा, अतिशय छान दिसायला देखना, त्या कर्तबगार, त्या सुशील वृत्तीचा, खूप चांगलं कुटुंब. मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, सर्वांना सर्व पसंत झालं, लग्न झालं, विवाह थाटामाटात पार पडला. मुलगी तिच्या घरी नांदण्यासाठी गेली. 1 वर्ष 2 वर्ष झाले असतील माझ्या अंदाजे. एक दिवशी आई वडिलांना तिकडं काहीतरी लग्न वगैरे असताना किंवा काही कार्यक्रम असताना त्यांचा विचार झाला, व्याहांना फोन केला की घरी आहात का? व्याहांनी सांगितलं, हो आहे ना, या घरी या. आणि एक काम करा, येताना जेवण्यासाठीच आमच्याकडे या, आम्ही थांबतो जेवायला. माणसं चांगली होते. झालं, हे दोघंही गेले. दुपारची वेळ झाली आणि मुलीने आईला किचन रूम मध्ये हाक मारून घेतली, स्वयंपाक घरामध्ये. आई इकडे ये. सांगितलं, काय बाळा? अगं म्हणे आपण संगत जेवू.
पप्पांना त्यांना बसवले जेवायला. सगळे जेवायला बसले आणि त्या मुलीने पहिली कढई ज्यावेळेस खोलली, उघडली, त्यावेळेस त्या कढईमध्ये कारलं केलेलं होतं. आईने विचारलं, पिंटे का ग, तू तर माझ्या हातचं कारलं खात, तुला कारलं आवडत नव्हतं, हे कसं काय कारलं? म्हणे आई सांगू का काय झालं, कारलं मला जरी आवडत नव्हतं पण आमच्या यांना फार कारलं आवडतं. त्यांना कारल्याची भाजी केली का ते खूप प्रसन्न होतात. काय झालं, मग त्यांच्यासाठी करता 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 त्यांची आवडती माझी आवड झाली. एक दृष्टांत फार झाला, एक विषय फार झाला. सगळ्या गोष्टी ह्याच तत्वाने तुम्ही पुढे लावून घ्या. त्या मुलीला माहेरी जे आवडत नव्हतं ते सासरी आवडायला लागलं. याचं कारण सांगतो. काय कारण आहे? तिनं सर्वस्वपणाचा त्याग, आपलेपणाचा त्याग करून ती सर्वस्वाने तिच्या पतीला शरण गेली ना, तिच्या पतीला तिने वाहून घेतलं. म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व तिचा पती झाला. ज्या दिवशी सर्वस्व तिचा पती झाला त्या दिवशी आवड निवड राहत नाही. ऐका, तात्विक दृष्टीने जर सांगायला गेलो, ऐक्य स्वरूप विजातीयाचं होतं का सजातीयाचं होतं? मला सांगायचं, विजातीय गोष्टी एकत्र येतात का सजातीय गोष्टी एकत्र येतात? सांगल कोणी? का प्रश्नच लक्षात नाही आला? विजातीय गोष्टी एकत्र येतील का सजातीय गोष्टी एकत्र येतील? वा 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 वा, छान छान छान, ताईने खूप सुंदर उत्तर दिलं बरं का. सजातीय गोष्टी एकत्र येतील म्हणून विजातीय गोष्टी एकत्र नाही येणार. तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये खोबऱ्याचं तेल टाकलं ते एकत्र होईल, पण खोबऱ्याच्या तेलामध्ये जर पाणी टाकलं तर ते एकत्र होणार नाही. तसं ज्या ठिकाणी ऐक्य येतं त्या ठिकाणी विजातीयपणा राहतच नाही, तिथं सजातीय तत्व प्राप्त होतं. मग भगवंत म्हणतात, तुला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर अर्जुना एकच करावं लागेल, अहम त्वा सर्व पापेभ्यो. या फलश्रुतीला जर तुला प्राप्त व्हायचं असेल तर सर्व धर्मान परित्याज्य, सर्व धर्माचा त्याग कर. मग का हो, आमच्या दृष्टीने धर्म काय आहे? ऐका, प्रत्येकाच्या दृष्टीने धर्म वेगळा वेगळा आहे. धर्म एकच नाही. आता तसा धर्म एकही धरल्या जाईल आणि धर्म अनेकही धरल्या जाईल. आता ते गीत होतं का नाही माहित नाही मला, पण आमच्या वेळेस मारुतराव ते गीत व्हायचं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. किती गोड शब्द आहेत बघा ना तुम्ही. खऱ्या धर्माची वृत्ती काय आहे, खऱ्या धर्माचं स्वरूप काय आहे, आणि धर्म कुठं जाणला पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जय दीन पतित, जगी जय दीन पद दलित. तयाला धरुनी उठवावे जगाला प्रेम पावे. किती गोड शब्द आहे तो, हृदयामध्ये घर करून जातात. आम्हाला धर्म कळालाय का? आम्ही ज्या धर्माच्या हव्यासापोटी या संसारात राहतो, या जीवनात जगतो, श्वास घेतो, सजीव म्हणून म्हणवतो स्वतःला, आम्हाला आमचा धर्म कळालाय का?